नमस्कार. मी आचार्य सुरेश बागडे मागील 12 वर्षापासून वास्तू सायन्स सर्व्हिसेसच्या माध्यमातून अगणित वास्तू व्हिजिट्स करत असताना हजारो कुटुंबांना त्यांच्या अडचणीच्या काळात मार्गदर्शन करत आलेलो आहे. आणि हे जे सौभाग्य मला प्राप्त झालंय त्यासाठी मी परमेश्वराचा अत्यंत आभारी आहे. आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी हा केवळ उपवासाचा दिवस नाही, तर निसर्ग आणि अध्यात्माचा एक मोठा संधिकालच. याच दिवसापासून भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योग निद्रेत जातात आणि चातुर्मासाला सुरुवात होते. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा भगवान विष्णू 4 महिने योग निद्रेत जातात तेव्हा या सृष्टीच्या पालनाची जबाबदारी भगवान शिवजी यांच्याकडे सोपवली जाते. म्हणूनच चातुर्मासात महादेवांची पूजा आणि श्रावण महिन्याला विशेष महत्व प्राप्त होते. शास्त्रानुसार या पवित्र दिवशी काय करणे फलदायी ठरते, चला तर पाहूया. विठ्ठल आणि विष्णूची पूजा. देवाला पिवळी फुले आणि तुळशीची पाने अर्पण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. तुळशीची पाने पूजेला हवी असतील तर ती एकादशीच्या आदल्या दिवशीच तोडून ठेवा. एकादशीला पान तोडणे वर्ज्य आहे. एकादशीच्या दिवशी संध्याकाळी देवाऱ्यात, मुख्य दारावर आणि तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावा. आणि या दिवशी अन्न, पिवळे वस्त्र किंवा छत्र्यांचे दान केल्याने अनंत काळ पुण्य मिळते. मित्रांनो, आता जाणून घेऊया या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात. एकादशीच्या दिवशी भात खाऊ नये. एकादशीच्या दिवशी भात किंवा तांदळाचे पदार्थ खाणे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते, कारण शास्त्रानुसार तांदळामध्ये पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. एकादशीच्या दिवशी चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे शरीरातील जलतत्व अस्वस्थ होते. त्यामुळे मनाची एकाग्रता भंग पावून सात्विकता टिकवण्याच्या दृष्टिकोनातून म्हणून भात वर्ज्य केला जातो. देवशयनी एकादशीच्या या दिवसापासून विष्णू योगनिद्रेत जात असल्यामुळे कोणतीही मोठी नवीन वास्तुशांती किंवा गृहप्रवेश चातुर्मासात टाळले जातात. नवीन घराचे उद्घाटन जरी बंद असले तरी सुद्धा तुम्ही जुन्या किंवा भाड्याच्या घरात जात असाल तर साध्या पूजेने आणि शुभमुहूर्तावर हे प्रवेश आपल्याला नक्की करता येत असतात. एकादशीच्या दिवशी वाणीवर संयम ठेवणे खूप महत्वाचे ठरते. कोणाबद्दलही वाईट बोलणे, राग करणे किंवा वादविवाद करणे टाळा. या दिवशी दुपारी झोपल्याने उपवासाचे सात्विक फळ कमी होते. लक्षात ठेवा, एकादशीच्या उपवासाचे पूर्ण फळ तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सूर्याच्या उदयानंतर योग्य वेळेत पारणे करून उपवास सोडाल. देवशयनी एकादशी हा स्वतःमध्ये झाकून पाहण्याचा, मन शांत ठेवण्याचा आणि सात्विक जीवन जगण्याचा दिवस आहे. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि परिवारासोबत नक्की शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आमचे चॅनल म्हणजेच वास्तू सायन्स ग्लोबलला फॉलो करायला विसरू नका. जय हरी विठ्ठल.